हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज झालेली जी काही S60 क्वेश्चन पेपर आहे ती या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. 20 मार्क्सचं क्वेश्चन पेपर असते, 10 मार्क्स निडेड असतात. जास्तीत जास्त 11 किंवा 12 पडलेच पाहिजे. खूप सोपी क्वेश्चन पेपर होती. पहिला क्वेश्चन डिस्कस करूया. द फुल फॉर्म ऑफ डॅश इज वायरलेस फिडेलिटी. तर काय आहे? वायफाय त्याचा आन्सर असणार आहे. करेक्ट द सेंटेन्स आहे प्रॉपर कलेक्शन अँड डिसऑर्डर ऑफ वर्ड फ्रेम अ सेंटेन्स. तर काय असणार इथे? ऑर्डर असणार आहे. प्रॉपर कलेक्शन आणि जे ऑर्डरनुसार लावलेले असतात वर्ड्स, तर त्यांना त्यांच्यापासून काय बनलं जातं? सेंटेन्स बनलं जातं. ठीक आहे. ट्रू ऑर फॉल्स होता नेक्स्ट क्वेश्चन. प्लॅनिंग रेफर्स टू ऑल दॅट वी डू बिफोर द ऍक्च्युअल वर्क. तर काय आहे? ट्रू आहे. आपण कोणतंही ऍक्च्युअल काम करण्याआधी काय करत असतो? प्लॅनिंग करत असतो. नंतर प्रेझेंट रिवाइज सिलेबस इज टीचर सेंटर. तर काय आहे? इथे स्टुडंट सेंटर असणार आहे. शिक्षक केंद्रित नसून तो विद्यार्थी केंद्रित सिलेबस आपला आहे. ठीक आहे. खूप सोपी क्वेश्चन पेपर होती. IMP दिलेल्यापैकी बऱ्यापैकी सगळं IMP आलेलं होतं. इम्पॉर्टन्स ऑफ इयर प्लॅन, कोणतंही एक प्लॅनचे इम्पॉर्टंट, मेरिट, डिमेरिट काहीही विचारलं जाऊ शकतं असं सांगितलेलं होतं. CCही सुद्धा सांगितलेलं होतं इम्पॉर्टंटमध्ये. लेसन प्लॅन जे आहे, कोणता सेक्शन, विच सेक्शन्स ऑफ अ लेसन प्लॅन मस्ट इन्क्लूड. तर हे सुद्धा IMP मध्ये दिलेलं नसेल, परंतु इझी आन्सर याचं सुद्धा असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन होता. विच 3 ॲक्टिव्हिटी विल यू सजेस्ट टू अवॉइड स्पेलिंग मिस्टेक. जे आहे ते बचण्यासाठी किंवा न होण्यासाठी कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही विद्यार्थ्यांना सजेस्ट करू शकता. त्याला ऑर क्वेश्चन होता. विच कॅरेक्टरिस्टिक द स्टुडंट शुड फोकस व्हाईल रायटिंग. कोणताही LSRW पैकी काहीही विचारलं जाऊ शकतं. कोणताही एक स्किलवर क्वेश्चन विचारला जाईल असं तुम्हाला सांगितलेलं होतं. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वेश्चन्स. गुड क्वेश्चनची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? त्याला ऑर क्वेश्चन होता. डिफाईन रुब्रिक. हाऊ आर रुब्रिक्स फेअर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यापैकी तुम्हाला एक लिहायचा होता. हाऊ विल यू यूज स्टेजेस अँड स्टेप ऑफ मटेरियल डेव्हलपमेंट टू डेव्हलप इफेक्टिव्ह मटेरियल. खूप सोपा क्वेश्चन होता. मटेरियल डेव्हलपचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला होता. ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांचा या ठिकाणी तोटा झालेला आहे. ठीक आहे. त्याला ऑर क्वेश्चन होता. डिफरन्शिएट द डेस्क रो अँड टेबल रो अरेंजमेंट युझिंग मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ इच. ठीक आहे. डेस्क रो आणि टेबल रोची जी अरेंजमेंट आहे त्याची मेरिट्स अँड डिमेरिट्स या ठिकाणी लिहायचे होते. बऱ्यापैकी हा जो काही क्वेश्चन पेपर आहे मटेरियल डेव्हलपमेंटचा क्वेश्चन जे आहे ती विद्यार्थ्यांनी सोडवलेला असेल असं मी ग्राह्य धरते. आणि खूप सोपा पेपर होता. 4 मार्क्स तर इथे कुठेच जायला नाही पाहिजे तुमचे. एकदम सोपा पेपर होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजची क्वेश्चन पेपर होती. F6 जर कोणाकडे असेल तर मला शेअर केला तर आपण त्याचंही अनालिसिस करून घेऊया. राहिलेले 2 पेपर तुमचे बाकी आहे, S7 अँड S8 किंवा F7 अँड F8. खूप सोपे पेपर जातील असं मी अपेक्षित करते. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.